शासनानं लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांसाठीही विशेष योजना सुरू केली आहे। त्यातून शेतकऱ्यांचं 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफ केलं जाणार आहे। तसंच शेतीसाठी दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जाईल। मागेल त्याला सोलर पंप देण्याचं धोरण शासनाचं आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। कागल पंचायत समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कागल पंचायत समितीच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन किट वाटप आणि विविध विकास कामांतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण समारंभाचं आयोजन केलं होतं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पा सोमाळी प्रमुख उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुमारे 2.5 कोटी महिलांचा समावेश होण्याची शक्यता आहे। त्यासाठी शासनाला दरमहा 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे। दरम्यान लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भावांसाठी राज्य शासनानं योजना आखली आहे। त्यानुसार मागेल त्याला सौर पंप आणि शेतीला दिवसा 8 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं। यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभांची माहिती दिली। कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी फारुक देसाई, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, बांधकाम उपअभियंता RB पाटील, महिला बालविकास अधिकारी अमोल पाटील, दत्ता पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते।